दोन्ही दुधा ठाव नाही कोठे. हे काकड्यातलं ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आणि देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. बाबा परवा दिवशी मला एक चाल ऐकली हो. हो, माझ्या कीर्तनातच म्हणली एकानं. आजा मेला पंजा मेला. हो पाय गोड चालीत. बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. मी म्हणलं वाह क्या बात आहे. तो म्हणला आपलं कामच तसलंय. कस काय आपला इंगात तसलाय म्हणला. म्हणलं कस काय जसा अभंगाचा भाव तशा चालीत म्हणला आपल्याकडे. मी म्हणलं ह्याच्यात काय शब्द आहे म्हणला आजा गेला गाणं आहे म्हणला उडजा काले कवा खाली. इकडं कावळा उडला इकडं आजा उडला. भजनी मंडळचं फार. परवा दिवशी मी कीर्तनात अभंग घेतला खंडेराया तुझं करीते नवस. त्या अभंग घेतला मी. आता ह्या अभंगावर कोणी बोलत नाही पण मी घेतला डिरिंगनं. कुट प्रकरणातला अभंग मी घेतला जनाबाईचा अभंग आणि त्या भजण्याला पाठच नव्हता. आणि मी म्हणलं जनाबाई महाराज पहिल्या चरणात म्हणतात त्याच्या लक्षातच नाही. पण ते हुशार होतं त्यानं चाल काढली. आणि तवर मोबाईल काढला समोर आलं म्हणलं पुढचं. हे जुळवून घेता आलं पाहिजे ना. हे आपल्या आपल्यात कळतंय आहे का नाही महाराज. ते आता असतो फार गोड. बघा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ही भवनदी तशीच आहे आई. या भवनदीमध्ये जो इथं बुडाला ना तो कधीच काठाला लागत नाही. या भवनदीचं वैशिष्ट्य. इथं देवाचे अवतार नाही राहिले तर आपली काय विषाद आहे महाराज. मग तुम्हाला जर या भवनदीमधून पैल तीराला जायचं असेल तो हा उत्तरील पार. तो हा उत्तरील पार. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. कार्य करीत सा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. भवसागर तरता कार्य करत असा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवून. आलं लक्षात. हे गाणं म्हणू का. हा म्हणले हा गाणे लवकर पाठवतेत म्हणलं ना मी. याच आशयाचं एक भावगीत होतं बघा महिला मंडळ. बघा तुम्हाला पाठ आहे हे मला माहिती आहे. अलीकडं ये आणि आपल्या अभंगाचा भाव ह्योच आहे आता चालू विषय तो. अलीकडं ये मला पलीकडनी पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. होतं का नाही आई. अलीकडे ये म्हणजे पुंडलिकाकडे ये आणि पलीकडने म्हणजे इस्कॉनच्या मंदिरात घेऊन जा. पंढरपुरात पलीकडून इस्कॉनचंच मंदिर आहे ना. अलीकडे ये म्हणजे या संसारात ये देवा आणि पलीकडने म्हणजे पैल तीराला घेऊन जा. लिहून घ्या या जगाच्या पाठीवर इहलोकातून त्या लोकामध्ये या भौतिक जीवनातून या भवनदीमधून पैल तीराला नेणारा जगातला एकच नावाडी आहे आणि त्या नावाड्याचं नाव आहे भगवान पांडुरंग परमात्मा. म्हणून सांगितलं नाम धरा कंठी विठोबाचं नाम कंठाला धरा. या भवनदीमधून पैल तीराला जाण्याचा विचार करा. दुसरा विचार करू नका. आपला विचार फक्त एवढाच आहे 10:30 झाले ह्याचं संपत आहे कधी. 10:30 होत आले आताशी पहिलं चरण सुटलंय. मला काय आता सकाळपर्यंत काम नाही आणि मी 2 तास बोलण्यासाठी 8 तास प्रवास करून आलोय आणि 8 तासाचा प्रवास 4 तासात केलाय. आणि उद्या तसं मला उद्या सकाळी एक गॅदरिंग आहे महिला कॉलेजला. तिथं जाऊन मला बोलायचंय त्यांच्यासमोर.
पण तरी सुद्धा आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये मला पुढे घेऊन जायचं. जरा फ्रेश बसा बरं. तर मला लोक कीर्तनात असे बसते जसे काय 11 वाजता येऊन महाराज फुकायचा आहे असं मैताला गेल्याने बसायचो नका, पाया पडतो गड्या तुमच्या. आता आपली ओळख झाली म्हणून सांगायलो. आणि आता मी सारखाच येणार आहे ह्या गावात. वा. आता अनऑफिशियल आलोय, पुढच्या वेळी ऑफिशियल येणार आहे. हो इकडं बघा माझ्याकडं. हा जरा फ्रेश बसायचं. पण लोक कीर्तनात असं बसतात. बरं तुमच्या गावामध्ये हे मसनवट्यात भाषणाची पद्धत आहे का? अयो नको बोल. चला आपलं पुढं चला, काय अडचण नाही. पुढं चला आता उगं कशाला. बरं मसनवट्यात तरी लोक सिरियस बसतात का? 2 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला म्हणून मातीला गेलो. एक जण माझ्या जवळ आला, ते म्हणे महाराज लय वाईट झालं. झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे. मला आपल्या हातात काय बाबा, काळ खाणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे. आणि ते लगेच मला दुसरं वाक्य म्हणलं, महाराज कुठं पोरगी असली तर बघा बरं यंदा पोराचं करायची. अरे तू आत्ता टेन्शन मध्ये होता ना गड्या, आत्ता टेन्शन मध्ये रडू लागला ना तू कशाला ताण घेतो. म्हणून ऐका, आनंदात राहा, विचार करा. तर पैल तीराला जाण्याचा विचार करा. का पैल तीराला जाण्याचा विचार करायचा आहे महाराज? ओ महाराज, आम्ही हाच का विचार करायचा आहे? या भव नदीमधून पैल तीराला जायचा विचार का करायचा आहे? क्षणोक्षणाला का विचार करायचा आहे? करू ना पुढं. आताच काय विचार करत बसायचंय? भगू आणखीन लई शिल्लक आहे नाही. अरे बाबा, ज्याच्या भरोशावर हे बोलताय ना, याचाच भरोसा नाही का? कारण हे जाणार आहे, हे नाशिवंत आहे. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सक जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. आहे का नाही? पाठ झाली सगळ्याला. ते आमच्या शाळेमध्ये, अशीच माझी शाळा, आणि आमच्या शाळेमध्ये एक पेटी मास्तर होते, जुनं मास्तर होतं आपलं. ते असं ते ठरलं. आणि रोज संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे जायचो. मग ते त्याची ठरलेली कवाली असायची. तुला की पाजत करले याला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाले, पिंजरा खाले. लय गोड म्हणायचं ते. त्या कवालीमध्ये ते आदमी 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 बुडबुडा है पानी का, ले ले मजा जिंदगानी का, कल किसने देखा है कल एक सपना है, जो मिल जाए आज वो तेरा अपना है. आदमी आदमी. हे का इथं राहण्यासाठी का? होय आई, इथं राहण्यासाठी. एवढा मरमर करत आला महाराज कशासाठी? हा होय जबाबदार राहण्यासाठी का? एवढ्या सरपट्या टाकायला पकवाजा राहण्यासाठी का? नो टेन्शन मध्ये नोटेशन वाजवायला दादा. राहण्यासाठी का? ना हरकत प्रमाण घेता सुद्धा हरकती हाणायलेत. राहण्यासाठी का? आणि आपल्याकडे टकमका बघायलेत. राहण्यासाठी. हा देहच तसा आहे, हा आपलं नाही देह. हे काळाचे धन सगळ्याला पाठ कुबेराचे. झालं सगळं. बरं हे लोक बी गप्पा ऐकायच्या तुम्ही मसनवाट्यात. काय खरं नाही माणसाचं. मसनवाट्यात लोकांच्या गप्पा असतात बाबा. काय खरं नाही रे माणसाचं. काय बघ की, सकाळी राम राम घातला, दुपारी जेवण केलं, मी बिल दिलं आणि गेला. काही खरं नाही बघा. आता इथून पुढे फक्त परमार्थ करायचा, दुसरं काही करायचं नाही. काय ठुलेला संसारात नाही नाही नाही, काय खरं नाही. आणि तिकडं पेटलं की फोन करते, पाणी ठेव, आलो घरी. निस्त्या गप्पा. वस्तुस्थिती वेगळी आहे माय बाप. हे जाणार आहे माय. विषय लांबवत नाही. महिला मंडळी तर विशेषत्व नाही. एका आईचं तृतीय पुण्यस्मरण आहे. या पृथ्वी तलावर आणि या परमार्थामध्ये एकच माय होऊन गेली, ज्या माईनं लेकरावर खरा संस्कार केला. या प्रमाणाशी निगडीत तो संस्कार. त्या माईचं नाव मदालसा. आणि त्या माईनं सांगितलं हा देह नाशिवंत.
सोहम जो जो रे बाळा. किती गोड. लेकराला पाळण्यात टाकावं आणि लेकराला पाळण्यात टाकून हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. हेच वर्म सांगितलं. आई तुम्ही बी लेकराला पाळण्यात टाकता आणि हे असलं म्हणता का? तुम्ही काय म्हणता? हाड हाड ग गाई, हाड हाड ग गाई, रुपयाचा वाळा, येर्या बाळा, हाड हाड ग गाई, हाड हाड ग गाई. ते पोरग थोडं मोठं झालं त्या गल्ली जाते, त्याला कोणतं मध्ये हाड पलीकडे हाड. आता लहानपणापासून त्याच्या डोक्यात हाड 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 म्हणल्यात ते हाडाच्या नादाला लागते. अरे अरे लय लोक हुशार आहे. कळलं पाहिजे लोकांना, आहे का नाही? म्हणून मला जो भाव सांगायचा आहे, जाणार आहे आयुष्य खातो काळ, सावधान सावधान व्हा आणि सावध होऊन काय करा? सावध होऊन भजनी लागा भजनी लागा, देव करा कैवारी. नाही मी म्हणत नाही, 60 लागतेत 60. बरोबर. 60 लागतेत. विठ्ठल वारी हो वारी, वारी हो वारी, देई कागा मल्हारी. वारी हो वारी, त्रिपुरारी हरी, तुझे वारीचा मी भिकारी. वारी हो वारी, देई कागा मल्हारी. सावध व्हा आणि सावध होऊन दुसरं काही करू नका. फक्त एकच काम करा, विठोबा साहेब हो हरी जय जय आ हरी जय जय हरी जय हो हरी जय 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 हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय हरी जय जय, हरी जय हरी जय जय. हरी 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 हरी. क्षणोक्षणा हाची करावा विचार. माझं ऑब्झर्वेशन लय जास्त आहे महाराज. हो मी नाटकाचा विद्यार्थी आहे. मी नाट्यशास्त्रात काम करत होतो बाबा. हो ड्रामाला होतो मी. लय नाटकं केली. आता ते नाटकं बंद करून हे आपलं. आणि आयुष्य म्हणजे एक नाटकच आहे ना हो. ही भूमिका सोडायची, ती भूमिका स्वीकारायची. बरोबर आहे. आयुष्य म्हणजे दुसरं काय महाराज? आयुष्य म्हणजे काय? घरी आल्याच्या नंतर बापाची भूमिका करायची, बाहेर आल्याच्या नंतर नेत्याची भूमिका करायची, शाळेमध्ये आलं की शिक्षकाची भूमिका करायची, मित्रामध्ये गेलं की मित्राची भूमिका करायची. आयुष्य हे नाटकानं विविध पात्रानं नटलेलंच ठिकाण आहे ना. आयुष्य म्हणजे हा रंगमंच आहे. कधी कोणाला विंगेतून एक्झिट घ्यावी लागेल सांगता येत नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत शून्यात बघण्यापेक्षा ज्याच्यामुळं शून्य निर्माण झालं त्या देवाकडे बघितलं की आयुष्याचं कल्याण आहे. संपला विषय. दुसरा काहीच विषय नाही ना, अर्थच नाही. इकडे बघा, आज एका मातोश्रीचा, एका आईचा तृतीय पुण्यस्मरण दिन आहे. बाबा 2 चरण सुटलेले आहेत बरं का, 2 राहिलेले आहेत. आता होणार नाहीत ते. होतील. त्यासाठी स्पेशलच तारीख घ्यावी लागेल तुम्हाला. कसं असतं, कीर्तनामध्ये एकतर अभंग सुटत असतो, नाही तर अभंग सुटत असतो. बरोबर आहे ना? कीर्तनकारानं एकतर अभंग सोडावा, नाही तर अभंग सोडावा. कीर्तनकारानं एकतर अभंग सोडून बोलावं, नाही तर अभंग सोडून बोलावं. वा. बरोबर आहे का हो. नाही? 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला आणि सगळाच अभंग सुटणं शक्य नाही. एका शाळेच्या प्रांगणात उभे आहोत आपण. बरोबर आहे का नाही? मुक्तानंद का मुक्तांगण. मुक्तांगण. 10वीचे पेपर आलेत जवळ. 10वीच्या पेपरमध्ये पोरगा पेपर सोडवायला गेला ना, सगळाच पेपर सोडवल्याची गॅरंटी नसते. बरं सोडवलेला सगळाच पेपर बरोबर असेल याची बी गॅरंटी नसते.
खिडकीतून त्याला काही जण पुरवणारे असतात. हे जसे माग मला पुरवायलेत का नाही आज, हे जसे मला प्रमाण पुरवायलेत, तसं त्या लेकराला सुद्धा पुरवणारे काही जण असतात, जे सेंटर जरा ढिलं असतं. तिथं पोरग पेपर देत असतं, घरी निघून जात असतं. एक्झाम पेपर चेक करणारा एक्झाम झाल्याच्या नंतर चेक करत असतो. निकाल 2 महिन्यानं लागत असतो, त्याच्यानंतर कळत असतं पोरग पास झालं का नापास झालं. मी आता माझा पेपर दिलाय, साहेब सोपान शास्त्रींना फोन करून सांगतील पोरग पास झालं का नापास. फक्त आपण ती परीक्षा देणं काम आहे, दुसरं काहीच नाही. राहिलेली 2 चरणं, जे आयुष्य जाणार आहे, नाशिवंत देह आहे. मग त्याच्यासाठी काय करा, तर संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. तातडी करा म्हणजे तातड करा, घाई करा. तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट, जीव देईन हा बळी अन करीन होळी संसाराची. संतांच्या संगतीची आवड धरा. आणि तुकोबार आहे म्हणले, तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर गेल्यासारखं आयुष्यात राहायचं नाही. डोळ्यात धूर गेल्यानं माणूस आंधळ होत नाही, पण थोड्या वेळापुरतं त्याला दिसत पण नाही. अगदी आपली गत तशी आहे. पुढं कधी आलो तर याच्यावर बोलेल. मला एक वेगळा भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. मी थांबणार नाही, थोडंसं बोलणार आहे आणि पुढं जाणार आहे. आज मातोश्री इंदुबाई भदाने यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम होतोय. बाबा मगाशी मी एक वाक्य सांगितलं, माणसावर 5 ऋण आहेत. बाबा माझ्याकडे बघा, 5 ऋण आहेत माणसावर. ते 5 ऋण प्रत्येकानं फेडले पाहिजेत. देवऋण फेडलं पाहिजे, संत ऋण फेडलं पाहिजे, भूऋण फेडलं पाहिजे, समाज ऋण फेडलं पाहिजे आणि मातृपितृ ऋण फेडलं पाहिजे. आता बाकीचे जे पहिले 4 ऋण आहेत ना, त्यांना एक्सक्यूज आहे. एक्सक्यूज म्हणजे त्याला सर्व्हिस रोड आहे. देवाचं ऋण फेडा नाही फेडा हरकत नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस देवाला मानतोच असं नाही. एक वाक्य सांगू का, प्रत्येक जण आस्तिक असतोच असा नाही, नास्तिक पण असतात. पण आता वर्तमानात प्रश्न असा आहे की जे आस्तिक आहेत ते 100% आस्तिक आहेत का. चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे. 3 वर्ष वारीत आलेला माणूस 4थ्या वर्षी वारीला चला म्हणलं की ते म्हणते काय दिलं देवा ना आम्हाला. 4थ्या वर्षी वारीला चल म्हणलं की 3 वर्ष वारी केली, वाटलं होतं पोराचे हात पिवळे होतील, माझ्या पोराला आलेली सुईरीक पलीकडल्या गल्लीत गेली. आता देवानं काही सुईरीकी जुळवाव्या. 3च वर्ष वारीत आला ना, अपेक्षा वाढल्या. पंढरपूरच्या वारीमध्ये 50-50, 100-100 वर्ष वारी करणारे लोक आहेत. देवांनी त्यांना काहीच दिलं नाही, पण देवांनी जे त्यांना दिलं ना ते कोणालाच दिलं नाही. ही पण वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. मला पहिलं ऋण आहे देवाचं, फेडावं लागतं, नाही फेडलं हरकत नाही. दुसरी ऋण आहे संतांचं ऋण फेडलं पाहिजे. पण सगळी लोक संतांना मानतात असं नाही. कबीरांचं ते फार गोड भावभजन आहे की आई रे बैमान दुनिया आई रे, साधू संत को कोई नहीं माने, हिजडो का बहुमान रे. संतांना सगळेजण मानतातच असं नाही. तुम्हाला काय वाटतं माझं जगणं साधं आहे? सर मी सकाळी एका कॉलेजला होतो, एका कॉलेजला लेक्चर केलं, तिथला पालक मेळावा केला, साध्या ड्रेसवर होतो. गाडीत बसल्या बसल्या कपडे चेंज केले. मला कॉलेज करताना कॉलेजमधला एक पोरगा म्हणला, तुला काय नाद लागलाय ना धोतर घालून बोंबलत फिरायचं. तुम्हाला सोपं वाटतं माझ्यासारख्या पोरानं कीर्तन करणं? आता माझं कीर्तन झालं, एका म्हाताराला विचारलं कसं झालं कीर्तन, बरं बोलतंय, वयाच्या मानानं बरं बोलतंय. आणि माझ्या वयाचा असताना म्हातारा माळ सुद्धा घालत नव्हती याच्या गळ्यात, दात पडले मग माळ घातली त्यानं माझं गणित काढायला. अवघड होऊन बसलंय सगळं अवघड होऊन बसले. मला जे भाव सांगायचा आहे तो भाव लक्षात ठेवा. मी जो भाव सांगतोय तो लोक वेगवेगळं बोलतात. जुन्या काळात बाबा जयहरी घालायचे, लोक घालायचे का नाही? कसा जयहरी होता तो? जयहरी बाबा, बाबा जयहरी. आता काही लोक आम्हाला जयहरी घालतात, सोयाबीन जास्त झालं, जरा उत्पन्न ऊस बीज जास्त झाला का त्यांचा जयहरी असतो आम्हाला. जयहरी अय महाराज, अय बुवा जयहरी म्हणलं नको म्हणू. आम्ही का तुझ्या घरी आलो का तुला पॉम्पलेट दिले जयहरी घाल म्हणून? जयहरी एवढ्या गडबडीत कुठे आज खेळ? आता ह्यो खेळ आहे का? हा, बोलण्याची भूमिका बदलली. बोलण्याची भूमिका बदलली. संतांचं ऋण फेडावं, नाही फेडलं हरकत नाही. भूमीचं ऋण फेडावं, भूमीचं, ज्या भूमीत आपण जन्माला आलो. जननीय जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते है ये तन है मन है और प्राण है, जिसके कनकन में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा स्वतंत्र आसमान है. आझादी का अमृत महोत्सव असं लिहिले. तुमची एक सैनिकी स्कूल पण आहे, बरोबर आहे ना? देशभक्ती व्यक्ती तर आम्हाला शिकवली जाते. भूमीचं ऋण फेडावं लागतं. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं ते वाक्य मला फार आवडतं. अटलजींनी असं लिहिलं, ये भारत कोई जमीन का तुकडा नहीं है. लय गोड वाक्य आहे ते. ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए गंगा है गंगा. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये समर्पण की भूमि है. हम जिएंगे तो भारत के लिए, मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद कोई हमारी अस्थियां कान लगाकर सुन लेगा, उस अस्थियों से भी आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. की तपोवनातून तुझ्या उजळती उपनिषदांची वाणी,
माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी. तरुण येथला देशासाठी रक्ताचा धनवान. या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान. या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान. पण आपल्याला भारताबद्दल, देशाबद्दल, गावाबद्दल प्रेम राहिलं नाही. हो, काही लोक गावातच राहतात. थोडे सेटल व्हायला मुंबई पुण्याला गेले ना, मग ते गावाकडे आले की चर्चा करतात, आपल्या गावचं वातावरण जरा चेंज झालंय, मला ही धूळ आता सहन होत नाही. एक जण तर आमच्याच गावात म्हणला, आपल्या गावचं पाणी बदललंय. म्हणलं तुला नको त्या पाण्याचा नाद लागलाय, तू गप्पा नको हाणू. गावचं पाणी हाय तसंच आहे. कोण म्हणलं गावचं पाणी बदललंय? कोण म्हणलं गावची माती बदलली? सगळं तसंच आहे ना. तुला एलर्जी झाली तो तुझा विषय ना. भूमी चरून फेडलं पाहिजे, लक्षात ठेवा. गावाबद्दल चांगली भूमिका ठेवली पाहिजे, गावातल्या माणसाबद्दल चांगली भूमिका ठेवली पाहिजे. हां, पण आपल्याला लोकांचं कौतुक, आणि ती सगळीकडेच आहे, इकडं नाही. आमच्याकडे बी तीच हेंडगा आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात तारीख देतोय, गावात कीर्तनच करीत नाही बाबा. मी जर गावात कीर्तनाला भाषणाला उभारलो ना, खाली बसलेले म्हणतात, बर असं आहे का, तू सांग आता आम्हाला, तू सांग आता आम्हाला. गावातून तुला चड्डीवर हिंडताना पाहिला, त्याचा काय संबंध आहे? आता धोतर नेसायलो मी. पण ते भाव बघा, भाव. भूमीचा ऋण फेडावं लागतं, समाजाचा ऋण फेडावं लागतं. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो, त्या समाजाप्रती भाव व्यक्त करावा लागतो, ते ऋण फेडावं लागतं. नाही फेडलं हरकत नाही आई, पण शास्त्र सांगतं सगळ्यात महत्वाचं 5वं ऋण, याला एक्सक्यूजच नाही, ते फेडावंच लागतं. आणि ते ऋण कुठलं असेल तर आपल्या मायबापाचं ऋण आहे, ज्याला मातृपितृ ऋण म्हणतात. ते फेडावंच लागतं. नाही फेडलं महाराज काय होतं? कॅबिनेटची बैठक बसते, कॅबिनेटची. पालकमंत्री कोणाला करायचं म्हणून नाही, पालकांची बैठक बसते कॅबिनेटमध्ये. वर बैठक बसते पूर्वजांची.